ब्रेकिंग बातमी। मुंबईमधील ताज हॉटेल बाहेर सारखी नंबर प्लेट असणाऱ्या 2 गाड्या आढळलेल्या आहेत आणि या प्रकरणी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गाडीचे मालक शागिर अली यांनी 6 महिन्यांपूर्वी या संदर्भात तक्रार दाखल केलेली होती। गेल्या अनेक महिन्यांपासून ते खोटे चलन भरत होते आणि बनावट नंबर प्लेट वापरणारा चालक कर्ज फेडण्यास सक्षम नसल्याने त्याने त्याच्या वाहनाचा शेवटचा क्रमांक 3 होता तो 8 केल्याचं कळतंय। मुंबईच्या ताज हॉटेल जवळ आज एकाच नंबरच्या 2 गाड्या सापडल्या आणि खळबळ उडाली आणि दोन्ही गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कुलाबा पोलीस स्थानकात आणल्या। सध्या मी त्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही अर्टिगा, दोन्ही सफेद रंगाच्या अर्टिगा पाहायला मिळतात आणि त्यातली एक गाडी सध्या समोर उभी आहे। MH01 EE2388 अशा या गाडीचा नंबर आहे आणि या दोन्ही गाड्या ताज हॉटेलच्या बाहेर या एकाच नंबरच्या दिसल्यामुळे एक संशय आला आणि त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या आणि थेट या ठिकाणी आणल्या। मात्र या सगळ्या संदर्भात आपण आता बातचीत करणार आहोत, कारण की या एकाच नंबरच्या दिसणाऱ्या गाड्या आणि यावरून हा जो संशय निर्माण झालेला आहे नेमकं काय आहे हे सगळं आता आपल्यासोबत जाणून घेण्यासाठी याचपैकी एका गाडीच्या मालकांचे मित्र हे माझ्यासोबत आहे, कारण की दोन्ही या गाडीचे चालक मालक हे सध्या पोलीस स्थानकाच्या आत आहे। सर, तुमचं नाव सांगा सुरुवातीला आणि नेमकं काय प्रकरण झालं, या दोन्ही गाड्यांचे नंबर एकसारखे कसे काय? माझं नाव जोगिंदर शर्मा आहे, मी चेंबूरला राहायला आहे, माझा जॉब पण ड्रायव्हिंगचाच आहे आणि हे शाकीर अली जे आहेत मेन ओरिजिनल गाडीचे ऑनर ते आमचे मित्र आहेत। तर असं झालं एकदा की ह्यांना ही गाडी म्हणजे ह्या नंबराचेवर त्यांना फाईन भरपूर यायला लागलेत। तर ते आश्चर्यात आलेत, बोलत की अरे मी गाडी तर माझे जास्त त्या साईडला जात नाही, पुण्यावरनं पण त्यांना फाईन पडलेले आहेत, आपली गाडी जास्त एवढी पळत नाही, जात नाही तिकडे, तर आपल्याला फाईन कसं काय येते? तर त्या संदर्भात एकदा ही नंबर प्लेटची गाडी दिसली कुणाला, आमच्या मित्राच्या ड्रायव्हरला, तर त्यांनी एक फोटो क्लिक केलं आणि ते मालकाला पाठवलं। नेमकं या गाडीच्या मालकाने किंवा चालकाने हे असं कृत्य का केलं, यामध्ये घातपाताचा काही संशय पोलिसांना येतोय तो आहे का, या सगळ्या दृष्टीने आता तपास जो आहे तो पोलिसांचा जलद गतीने सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत कराडचं मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।